ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत पूर्ण आजी परत येणार असते, त्यामुळे विमल सायली पूर्ण आजीची रूम साफ करत असतात. कारण बऱ्याच दिवसानंतर पूर्ण आजी घरी येणार असते, त्यामुळे त्यांची रूम साफसफाई करावी यासाठी दोघीजण जोमाने पूर्ण आजीची रूम तयार करत असतात, साफ करत असतात. त्याच वेळेला सर्व काही धूळ साफ करत असताना विमलला एक पिशवी तिथे सापडते. तर विमल सायलीला म्हणते, सायलीताई बघा ना, इथे कशाची पिशवी आहे, कोणाची असेल, असं म्हणून ती पिशवी बाहेर काढतात. त्या पिशवीमधून खूप अतिशय घाणेरडा वास येत असतो. तर विमल सायलीला म्हणते, अहो सायलीताई बघा ना, खूपच घाणेरडा वास येत आहे. तर सायली ती पिशवी घेते, खाली ठेवते, चेन वगळते. त्यामध्ये एक खूप मोठं पोतं असते. त्या पोत्यावरती खुनाचे डाग लागलेले असतात, सर्व रक्त लागलेले असते, त्यामध्ये हँडग्लोव्हसुद्धा असतात. आणि हे सर्व काही आता खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. प्रियाने शांताबाईंचा खून केलेला असतो आणि ज्या पोत्यामध्ये त्यांची बॉडी घालून आणलेली असते तेच ते पोते असते, सोबतच हँडग्लोव्ज पण असतात. आणि हा खूप मोठा पुरावा आता प्रियानेच पूर्ण आजीच्या रूममध्ये ठेवलेला असतो. कारण तिला असे वाटते की सर्वत्र ते पुरावे शोधू शकतात, पण पूर्ण आजीच्या रूममध्ये जर ठेवलं ना तर कुणालाच पूर्ण आजीच्या रूममध्ये पुरावे ठेवले आहेत हा संशय येणार नाही. हाच प्रियाचा प्लॅन असतो. पण आता खूप मोठा सायलीच्या हातामध्ये प्रियाच्या विरोधात शांताबाईचा खूप मोठा पुरावा आता सायलीच्या हातामध्ये लागलेला आहे. तर सर्व गोष्टी आता ती अर्जुनला सांगते. आता अर्जुन सायली कशा प्रकारे हा पण पुरावा कोर्टामध्ये दाखल करणार आणि प्रियाला कशा प्रकारे जेलमध्ये घालणार, तिला जन्मठेप देणार का फाशीची शिक्षा, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.